Hello dear students, today we are going to see English words with silent letters. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण असे काही इंग्रजी शब्द आहेत की त्याच्यामध्ये सायलेंट लेटर्स असतात की जेणेकरून आपण ते प्रोनाउन्सिएशन त्याचं केलं नाही पाहिजे. आपल्याला काही गोष्टी कळत नसतात. आपण काय करतो, काही शब्दाचं त्या याच्यामध्ये उच्चार करून त्या शब्दाचं उच्चार बदलून टाकत असतो. तर असे कोणते शब्द आहे की जे कन्फ्युजिंग प्रोनाउन्सिएशन जे आहे, ज्याला आपण सायलेंट लेटर्स असे म्हटलं जात असते त्याला. तर असे कोणते शब्द आहे, लेट अस सी. फर्स्ट, सुनामी. आता या ठिकाणी बघा, सुरुवातीला सुनामी हे जे तुम्हाला दिसलेले वर्ड्स आहे त्याची सुरुवात कशाने झालेली आहे, टीने. मग आता तुम्हाला वाचताना असं वाटेल की ती सुनामी असं म्हणाल तुम्ही. ती सुनामी कधी होत नसते. तर या ठिकाणी टी इज सायलेंट. म्हणजे टीचा उच्चार झालेला आहे का, नाही. फक्त आपण प्रोनाउन्सिएशन करत असताना फक्त कशाचं केलेलं आहे, सुनामी. म्हणजे स्पेलिंग तयार करत असताना तुम्हाला टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे टी इज सायलेंट हिअर. सेकंड, ऑनेस्ट. बरेच वेळा विद्यार्थी काय करतात, या शब्दाला हॉनेस्ट वाचतात. हे हॉनेस्ट नाही आहे. तर या ठिकाणी यच कसं आलेलं आहे, सायलेंट यच आलं आहे. म्हणून याचं जे प्रोनाउन्सिएशन आहे ते काय होईल, ऑनेस्ट. नंबर 3, आयलँड. आयलँड. तर बरेच मुलं या ठिकाणी इजलँड वाचतात. हे इजलँड नसते. तर हे काय आहे, आयलँड. तर हिअर यस इज सायलेंट. यस कसा या ठिकाणी सायलेंट आहे. नंबर नेक्स्ट, क्यू. क्यू. तर या ठिकाणी क्यू कसं आहे, क्यू मीन्स रांग, बरोबर आहे. तर या ठिकाणी क्यू या शब्दामध्ये सगळे अक्षर काय झालेले आहे, क्यू म्हटलं की रांग होते. तर त्याच्यासमोर येणारे जे अक्षर आहे सगळे कोणते अक्षर, यू ई, यू ई, हे सगळे चारही लेटर कसे आहे, सायलेंट आहे. नंबर 5, नाईफ. तर नाईफ. आता नाईफ म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की या वाक्यामध्ये या शब्दामध्ये के नाही आहे. काही जण म्हणतील की नाईफचं स्पेलिंग करत असताना यन आहे असं समजेल. पण या ठिकाणी काय येते, केचा उच्चार येत असतो. के हे अक्षर त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेलं आहे. त्यामुळे तर या ठिकाणी के कसं आलेलं आहे, के इज सायलेंट हिअर. नंबर नेक्स्ट, अवर. आता या ठिकाणी अवरमध्ये कोणता शब्द तुम्हाला सायलेंट दिसतो आहे, यच. आपण उच्चार करत असताना काही विद्यार्थी हवर म्हणतात. याला हवर नाही म्हणायचं. तर हे काय म्हणायचं तुम्हाला, अवर. या ठिकाणी कोणतं अक्षर तुम्हाला सायलेंट दिसते आहे, यच. यच इज सायलेंट हिअर. नंबर नेक्स्ट, डाऊट. डाऊट. आता डाऊट म्हणताना यामध्ये काही विद्यार्थी बीला उच्चार जो दिलेला आहे तो या ठिकाणी घ्यायचा नाही. म्हणजे या शब्दामध्ये कोणता अक्षर तुम्हाला सायलेंट दिसत आहे, बी. बी इज सायलेंट. नंबर नेक्स्ट, सायकोलॉजी. जरी शब्दाच्या सुरुवातीला पी आलेला असेल तर पी सायकोलॉजी आपण कधीच म्हणत नाही. तर या ठिकाणी कोणतं अक्षर तुम्हाला सायलेंट दिसते आहे, पी. पी इज सायलेंट. म्हणजे उच्चार करताना आपण फक्त कसा म्हटलेला आहे, सायकोलॉजी. नंबर नेक्स्ट, लिसन. लिस्टन कधी म्हणता का, नाही. तर लिसन. तर यामध्ये टी हा काय दिसतो आहे, सायलेंट दिसतो आहे. म्हणजे टी इज सायलेंट. म्हणजे टीचा उच्चार सायलेंट आहे म्हणजे काय आहे, टीचा उच्चार त्याच्यामध्ये घ्यायचा नसतो. नंबर नेक्स्ट, वेनसडे. तर या ठिकाणी फर्स्ट जो डी आहे वेनसडे मधला, तर तो कसा दिलेला आहे, सायलेंट आहे. त्यामुळे या शब्दाचं उच्चारण करत असते वेळेस वेनसडे असं आपल्याला करावं लागेल. म्हणजे डी इज अ सायलेंट हिअर. नंबर नेक्स्ट, मॉर्गेज. आता हा शब्द कसा दिसतोय तुम्हाला, काही विद्यार्थी कन्फ्यूज होतात वाचताना, मॉर्टगेज म्हणतील याला. तर हे मॉर्टगेज नाही आहे. तर यामध्ये टी सायलेंट आहे. म्हणजे उच्चारण करताना कसं करावं लागेल, मॉर्गेज. नाऊ नेक्स्ट, कॉप्स. तर या ठिकाणी पी अँड यस हे दोन लेटर या ठिकाणी सायलेंट आहे बेटा. कॉप्स. आपण कॉर्प्स असं नाही म्हणत, नाही का. म्हणजे पी अँड यस आर सायलेंट हिअर. नाऊ नेक्स्ट, रिस्ट. कशाचं उच्चारण कसं उरालं, रिस्ट. वरिष्ठ होत आहे का, नाही. म्हणून डब्ल्यू इज सायलेंट हिअर. नंबर नेक्स्ट, सामन. सॅमन. तर या ठिकाणी यल कसा झालेला आहे, सायलेंट झाला आहे. म्हणजे यल इज सायलेंट हिअर. नाऊ नेक्स्ट, कॅसल. कॅसल. तर या ठिकाणी कॅसल या शब्दामध्ये टी कसा दिसतो आहे, सायलेंट हिअर.
टी इज सायलेंट. कारण इथं आपण कॅस्टल असं म्हणतो का? नाही. त्यामुळे उच्चारण करते वेळेस जसं आपण उच्चारण करतो आहे त्या शब्दामध्ये कोणतं अक्षर या ठिकाणी सायलेंट दिसते ते बघायचं. कॅसल म्हणजे टीचं उच्चारण आलेलं आहे का? नाही. म्हणून टी इज सायलेंट हिअर. नाव नेक्स्ट डेप्थ. या ठिकाणी डेप्थ म्हणत असताना बी कसा दिसतो आहे? सायलेंट. म्हणजेच बी इज सायलेंट हिअर. नाव नेक्स्ट प्लंबर. प्लंबर आपण प्लंबर म्हणजे बी कसा या ठिकाणी? बीचा पूर्ण साऊंड होत आहे का? नाही. म्हणून बी इज सायलेंट हिअर. नाव नेक्स्ट नाईट. नाईट मीन्स सरदार. तर या ठिकाणी नाईट जरी आपण म्हटलं तरी या नाईटचा अर्थ काय झालेला आहे? सरदार. आणि निवड जर आपण नाईट म्हटलं त्याचा अर्थ काय होतो? रात्र. पण आपल्याला सरदार जो नाईट आहे तर त्याचं जर आपल्याला उच्चारण करायचं असेल तर त्या ठिकाणी के कसा आहे? सायलेंट आहे. के इज सायलेंट हिअर. कारण या शब्दाची सुरुवात कशाने होत आहे? केनी होत आहे. म्हणजे नाईट. तर या ठिकाणी के इज सायलेंट हिअर. नाव नेक्स्ट ऑटम. ऑटम तर ऑटम तर या शब्दामध्ये कोणतं अक्षर तुम्हाला उच्चारण झालेलं नाही आहे? तर यनचा साऊंड झालेला दिसत नाही. म्हणजेच काय झालेलं आहे? यन इज सायलेंट हिअर. म्हणजे ज्याचं उच्चारण होत नाही ते अक्षर त्या शब्दामधलं काय असते? सायलेंट असते. म्हणजे सायलेंट असते म्हणजे त्याचं उच्चारण त्या ठिकाणी झालेलं नसते. आणि लास्ट वर्ड दिलेला आहे व्हिसल. व्हिसल तर व्हिसल आपण असं म्हणत असताना त्या शब्दामध्ये टीचा उच्चार होत आहे का? ट. व्हिस्टल असं होते का उच्चार? नाही. तर व्हिसल असं प्रोनाऊन्सिएशन झाल्यामुळे त्या ठिकाणी टी इज सायलेंट हिअर. म्हणजे टी हे काय झालेलं आहे? सायलेंट आहे. म्हणजे ज्याचं उच्चारण होत नाही ते म्हणजे तुमचं काय झालेलं आहे? सायलेंट अक्षर आहे त्या शब्दामधलं. पण जर आपण त्याचं उच्चारण करतोय म्हटलं तर तुमचा शब्द काय होईल? रॉंग होईल. तर अशा प्रकारचे काही वर्ड्स तुम्हाला मी सायलेंट लेटर असणारे सांगितलेले आहे. थँक्यू.